हो हो ठीक आहे, पाठवते मी तुम्हाला, डोंट वरी. येस. ह्या घरात ना काय चाललंय मला काही कळत नाहीये आता. कुणीच एकमेकांशी बोलत नाहीये. त्या घरात पहिल्यासारखं वातावरण का नाहीये प्रिया? बरं मी काय विचारायला गेलो तर मला कोणी काही सांगतही नाहीये. प्रीतम प्रीतम हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. काय झालंय मला सांगा ना, मी काही मदत करू शकते का तुमची? प्रिया तू होतीस ना तिथे, ऐकलंस ना पारू काय म्हणाली, ती निघून जाते. बरं कोणालाही पटेल असं कारणही देत नाहीये ती. दादा तिला थांबवत नाहीये. काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये यार. म्हणून असं अस्वस्थ होऊन नाही चालत. हे बघा, उलट अशा वेळेसच आपण शांत राहणं अपेक्षित आहे. आणि डोकं शांत असलं की सुचतील आपल्याला मार्ग. तुम्हाला पण माहिती आहे ना, पारू या घरापासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत. तुम्हीच बघा, 3-4 दिवसात पळत येईल ती घरी. कमेन. पारू ये. मला खरं सांग, तू असं अचानक जाण्याचा निर्णय का घेतेस? प्रिया मॅडम, कधी कधी असे अचानक निर्णय घ्यावे लागतात. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, मला गणेसाठी तिकडं जावंच लागणार आहे. बरं जाऊ द्या. मला जाण्याच्या आधी हे तुम्हाला द्यायचं होतं. याच्यात काहीतरी महत्त्वाचं आहे. हे तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं वाटलं म्हणून मी द्यायला आले. हा तर हरीसचा पेनड्राईव्ह दिसतोय, पण हा पारूकडे कसा आला? हा तर मी फेकून दिला होता ना. पारू खरंच जादूगार आहे की काय? आम्हाला हरीशच्या सामानामध्ये हा पेन ड्राईव्ह सापडला आहे. मला द्या ना. हे तर पारू, हे डोळे पारूचे येथे मी कुणालाच नाही कळू देणार. चांगली जाती आहे ना पणवती. या प्रीतमला एकदा का कळलं ना की ते डोळे पारूचे आहेत, तू तिला कसला जाऊ देतोय? मग ते आदित्य सोबत लग्न करणार, किर्लोस्कर होणार, या घराची मालकीण, आणि मी नोकर. नाही जायला पाहिजे. पारू अगं, हे पेनड्राईव्ह घ्या. हे बघ पारू, तू इथून निघून जावी अशी माझी इच्छा नाहीये, पण तू गणीसाठी चाललीस म्हणून मी काही बोलत नाहीये. पण प्लीज लवकरात लवकर परत ये. हा, तुझं हे कारण मला पटलेलं नाही आहे. पण ठीक आहे, तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो मी. पण पारू प्लीज लवकर ये यार परत. जास्त दिवस नको राहूस तिथे प्लीज. मी येते. ते यार आता चावी कुठे? एक काम सकाळपासून धड होत नाहीये. आदित्य सर, हा पेन ड्राईव्ह माग पडलेला सापडला. मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल म्हणून उचलून घेतला. अरेच्छा, हा पेनड्राईव्ह तर आईने पारूला दिला होता. हरीशच्या नावाने स्कूल आणि आश्रम सुरू करण्याची माहिती असलेला. थँक्स. की महत्वाची जबाबदारी दिली होती आईने पारूवर. एक पेनड्राईव्ह सांभाळता नाही आला हिला. बिचारा हरीश जीवानीशी गेला. त्याने सुरू केलेले हे प्रोजेक्ट पारूला दिला तर इतकी बेजबाबदार वागते यार. बरोबर आहे म्हणा.
मी पण कोणाकडून अपेक्षा करतोय? तिला फक्त इतरांच्या भावनांशी खेळता येतं. पारू बाळा, पुन्हा एकदा विचार कर. तू राहू शकणार आहेस का आदित्य बाबांशिवाय? म्हणजे प्रीतम बाबांशिवाय, अहिल्या मॅडम शिवाय, प्रिया मॅडम शिवाय राहू शकणार आहेस का तू? ना ती आमच्याशिवाय राहू शकते ना आम्ही तिच्याशिवाय. पण आता काय, मॅडमनी जाण्याचं खूपच मनावर घेतलंय ना, तर आपण तरी काय बोलणार. प्रिया आणि प्रीतम दोघे बाहेर आहेत, तोपर्यंत पटकन जाते आणि त्यांच्या रूम मधून पेनड्राईव्ह गायब करते. असा चान्स परत मिळणार नाही. गणी, बाळा लवकर बरा हो आणि ये. मी जास्त दिवस शाळा बुडू नाही देणार आहे. होय. हे दोघं नाहीयेत तोवरच मला पेनड्राईव्ह शो. कुठे 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 शी, ते कोण ठेवतो? काय बावळट आहे का मी? प्रीतम सर, मगाशी मी प्रिया मॅडमकडे जी वस्तू दिली त्यात आश्रम आणि शाळेची माहिती आहे. देवी यांनी त्याच्या संदर्भात आज काहीतरी मीटिंग ठेवली होती. तेव्हा तुम्ही किंवा आदित्य सरांनी ते बघून घ्या, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला. पारू, ती जबाबदारी आईने तुझ्यावर सोपवली होती ना. तू अशी झटकून निघून जाणार आहेस का ती जबाबदारी? खूप पारू, दादा जर तुला बोलल्यामुळे काही झालं असेल ना, तर मी सॉरी म्हणतो ग. प्रीतम सर, आपण चांगले मित्र आहोत ना. आणि मैत्रीमध्ये कुणी सारी म्हणतं का? माफी मागतं का कुणी? आणि हे बघा, मला खरंच कुणावरच राग नाही. बाबा, पेनड्राईव्ह जर आदित्यच्या हाती लागला तर? नाही नाही नाही, काहीही करून मला तो शोधावा लागेल. पण कुठं ठेवलास? आता मी हे डोळ्यांचं गुपित कधीच कोणाच्याच हाती नाही लागू देणार. प्रिया मॅडम, देवी यांची काळजी घ्या. आणि मी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत सरांना त्यांची औषधं वेळेवर द्या. प्रीतम सरांना सांभाळून घ्या. मला खात्री आहे त्यांना फक्त तुम्ही सांभाळून घेऊ शकता. आणि दादा, त्याला काय सांगायचं हे नाही सांगितलंस तू. त्यांना काय सांगायचं? मी इकडनं गेले की होईल समजा ठीक. पारू, तू असं निर्वाणीचं का बोलतेस? तू पुन्हा कधी येणार नाही इथे असं काही नाहीये ना तुझ्या डोक्यात? नाही, तसं काही नाही. चला, गाडीला उशीर होतोय, आम्ही निघतो. चल. बाब, मी जर आलेच. हा. गणेंद्र,
बरं की घास तुझ्या बायकोला, तुझ्यावर लय जीव आहे बघ तिचा. झालं तुझ्या मनासारखं? गेली ती निघून. तू मला का सांगतोयस रे? आणि मुळात आपण या विषयावर का बोलतोय? तुला काय फक्त पारूचीच बाजू दिसते का रे? आणि तू आणि पारू म्हणून जे काय वागला ते दिसत नाहीये तुला? आणि पारू हे जे काय वागली माझ्यासोबत त्याच्यानंतर तुझी काय अपेक्षा आहे? मी पारूची माफी मागायला पाहिजे होती का? ए बाई पारू, प्लीज जाऊ नका गावाकडे, अशी माफी मागायला पाहिजे होती. एक मिनिट थांब तू. काय वागलो मी आणि पारू तुझ्यासोबत? सांग ना. अरे तिने ऐन वेळेस येऊन आपल्या कंपनीचं नुकसान होण्यापासून वाचवलं. त्या बदल्यात तिचे आभार मानायचं सोडून तू चिडलास तिच्यावर. प्रीतम प्लीज यार, तुझी ट्रिक वापरलीस ना, बरोबर पारूचे डोळे स्कॅन झाले. बरोबर मी तुला सांगितलं होतं कुठलाही जुगाड मला चालणार नाही, मला नाही आवडणार आहे ते. आणि यात ना पारूनी तुझी साथ दिली, मला आवडणार नाही हे माहिती असून सुद्धा. तू थांब एक मिनिट. मी कुठलाही जुगाड केलेला नाहीये. हा, मी मान्य करतो की मी तुला सांगितलं होतं की माझ्या डोक्यात अशी काहीतरी आयडिया आहे, पण तू मला म्हणालास तुला नाही चालणार, तर मी नाही केली ती. नाही अरे, पारू जेव्हा रिक्षातून जात होती ना तेव्हा मी तिला बघितलं आणि तेव्हा मला कळलं की ती मुलगी पारू होती. आता ते सॉफ्टवेअरने तिचे डोळे कसे स्कॅन केले किंवा काय मला काही माहित नाही. आणि माझं आणि पारूचं काही बोलणे झालं नाही त्याविषयी. काय बोलतोयस? पण तुला काय फरक पडतो ना आता? गेली ती वेडी होती. तिला नाही कळलं की एका स्वार्थी आणि बिझनेस माइंडेड माणसावर एवढा विश्वास नसतो ठेवायचा, त्याला जीव नसतो लावायचा. बिझनेस माइंडेड निघाला असतो. हे घे, पकड. यात आपल्या आश्रमाच्या प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत, बघून घे. दुपारची मीटिंग तू हँडल करतोस. याने काही जुगाड केला नाही, मग ते डोळे मॅच कसे काय झाले? मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तू दोघांमध्ये फरक आहे पारू. पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. जे काही बिघडलं आहे त्यावरनं हे नक्की आहे की आदित्य सर त्यांच्या आयुष्यातली ती डोळेवाली म्हणून मला कधी बी स्वीकारणार नाहीत. मी कुठलाही जुगाड केलेला नाहीये. ते सॉफ्टवेअरने तिचे डोळे कसे स्कॅन केले किंवा काय मला काही माहित नाही. आणि माझं आणि पारूचं काही बोलणे झालं नाही त्याविषयी. गेली ती वेडी होती. तिला नाही कळलं की एका स्वार्थी आणि बिझनेस माइंडेड माणसावर एवढा विश्वास नसतो ठेवायचा, त्याला जीव नसतो लावायचा. गणी बाळा, आता आपण आपल्या गावी जायचं आहे, समद्यांपासनं लांब. म्हणजे आपल्या वागण्याचा, आपल्या असण्याचा कुणाला त्रास होणार नाही.
किती वेडा होतो मी. सगळं ओळखलं मी, पण पारूचे डोळे नाही ओळखता आले मला. म्हणजे पारू? पारू माझं प्रेम आहे. पारू पारू कुठे किचन मध्ये पारू नाहीये. नाही अच्छा ती बंगल्यावरच आहे का? सॉरी माझ्या नाही, ती गेली गेली. कुठे गेली? गावाकडं. अरे आपली पारू गावाकडे चालली आहे, कारण पण सांगत नाही का चालली आहे ते. मामा काळजी करू नका, मी तिला घेऊन येतो परत. मी तिची समजूत काढून परत घेऊन येतो. आदित्य बाबा, म्हणजे आता यो जो काही निर्णय घेतलाय ना, तो पारूनी तिने घेतलाय. आणि हे मला पटलेलं आहे. अशी कशी गेली मामा? बरं झालं ना गेली ती. म्हणजे माझी पारू लय बदलली. माझी पारू जेव्हा गावाकडनं इथं शहरात आली तेव्हा ती अगदी साधी सरळ अल्लड होती हो. पण ह्या शहराचं वारं लागलं ना, पण तशी माझी पारू सांभाळून राहिली. शेवटी ह्या शहरानं तिला आपलंच बनवलंच. मग काय बोलताय? माझी पारू आहे ना, रात्र रात्र अशी अंथरुणात रडायची. तेव्हा बाप म्हणून मला काय वाटत होतं ना, हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते हरीश सरांचा मृत्यू, गणीचा आजारपण, अनुष्का मॅडमचा मृत्यू, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या पारूच्या मनावर लय वाईट परिणाम झाला. तरी मी तिला कायम सांगत होतो, आपली पायरी वळखायला शिक, आपली पायरी वळखायला शिक. पण नाही, किर्लोस्कर कुटुंबाला आपलं मानून बसली ना. आईला मॅडमला आणि त्या घराला सर्वस्व मानलं तिने. कधी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली तिने. पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते का नाही आदित्य बाबा? असते ना. आणि सत्य हेच आहे की मालक मालक असतो आणि नोकर नोकर. मामा काय बोलताय तुम्ही? नाही नाही, हे बघा आदित्य बाबा, म्हणजे तुम्ही माझ्या पारूला अगदी किती बरोबरीनं वागवलं तरी माझ्या पारूच्या डोक्यावर तुम्ही मालक आहात हे दडपण असणारच ना. शेवटी सत्य काय आहे? तुम्ही मालक आहात आणि माझी पारू फक्त एक नोकर आहे. पारूला आपल्या कुटुंबातील एक सदस्याचा दर्जा दिलेला आहे. आणि तिला इथे काही गोष्टींचा त्रास झाला असेल, पण प्रेमही तेवढंच मिळालं ना. आणि मामा तुम्ही नका काळजी करू. आता वाईट वेळ टळून गेलेली आहे. मी तिला जातो घेऊन येतो. इथून पुढे पारूला त्रास होणार नाही हा माझा शब्द आहे. हे बघा मामा, किर्लोस्कर कुटुंब पारूशिवाय अपूर्ण आहे. आणि पारू फक्त पारूच नाही आहे, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे. डोंट मी तिला घेऊन. ते गावाचं नाव काय म्हणालात? ते अहमरापूर वाडा. थँक्यू.